नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती बुलेटिन. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. अनुसूचित जमात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी. कोळी महादेव समाजाचे आंदोलक झाले आक्रमक. उपोषणकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढल्यानं तणावाचं वातावरण. अमरावतीत शेतकऱ्यांना पैसे मागणाऱ्या पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात शेतकरी व शिवसैनिक आक्रमक. शिवसैनिकांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून व्यक्त केला रोष. आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं दर्यापुरातील शेतकऱ्यांना चक्क रस्त्यावर आडवा केला ट्रॅक्टर. शेतकऱ्यांना कापूस रस्त्यावर टाकून व्यक्त केला संताप. अनुसूचित जमात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी करणारे कोळी महादेव समाजाचे आंदोलक बुधवारी आक्रमक झाले. उपोषणकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढल्याने इथं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गेल्या 21 दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघाच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. कोळी महादेव समाजाच्या नागरिकांना अनुसूचित जमात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात येते आहे. मात्र त्यांच्या आंदोलनाची शासन दखल घेत नसल्यानं आणि मागण्या मान्य न झाल्यानं संतप्त आंदोलक बुधवारी आणखी आक्रमक झाले. गजानन चुणकीकर हे आत्महत्या करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढले. त्यामुळे काही काळासाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथं पोहोचले आणि आंदोलकाला सुखरूप खाली उतरवलं. त्यानंतर आंदोलकांनी विभागीय आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडून विभागीय आयुक्त शासन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आदिवासी कोळी महादेव जमात याचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ बाबा जुवार या 5 जिल्ह्याच्या मागणीसाठी आज ते 21 दिवसापासून इथे उपोषणाला बसले आहे. त्यांचे सोबत उपोषणकर्ते गजानन चुणकीकर हे त्यांच्यासोबत आहे. यांची एकच मागणी आहे, तुम्ही 1976ची अंमलबजावणी करा व या ज्या 5 जिल्ह्यामध्ये कोळी महादेव जमात राहते, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि अमरावती, या 5 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहणारा हा कोळी महादेव जमात याची 1976ची अंमलबजावणी करून यांना 5 जिल्ह्याच्या सरसगट तुम्ही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या व कास्ट सर्टिफिकेट द्या. पण इथले प्रशासकीय अधिकारी SDO असो, तहसीलदार असो, कमिशनर असो, हे आमच्या पाठपुरवठा करत नाही आहे. यांना आम्ही किती निवेदन दिले आहे, त्यांच्यापर्यंत आम्ही प्रश्नही मांडले आहे, पण आमच्या या मागणीसाठी ते दुर्लक्ष करत आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबरपासून शांततेच्या मार्गाने आतापर्यंत होतो. आज 21 दिवस पूर्ण झाले. जर आम्ही उद्याचा भगतसिंगच्या विचारांचं उतरलो तर उद्याला इथले फक्त प्रशासकीय अधिकारी, SDO, तहसीलदार आणि कमिशनर हे जबाबदार राहणार. उद्या जर इथे अमरावतीमध्ये दंगा होत असेल, काही होत असेल, आम्ही याला जबाबदार राहणार नाही आहे. आम्ही शांततेच्या मार्गानंच फक्त आमची एवढीच मागणी आहे, 1976ची तुम्ही अंमलबजावणी करा आणि सरसगट 5 जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या व कास्ट व्हॅलिडिटी द्या. अमरावतीत शेतकऱ्यांना पैसे मागणाऱ्या पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात शेतकरी व शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यानं अमरावती जिल्हा कृषी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी धडक दिली. पीक विमा कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा सर्वेक्षण करण्यासाठी पैसे मागितल्याची ऑडिओ क्लिप ऐकवून अधिकाऱ्यांवर यावेळी खुर्ची उगारण्यात आली. सर्वेक्षण करताना विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांना पीक विमा मिळाला आणि ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना विमा मिळाला नाही असा आरोपही यावेळी करण्यात आला. या कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी आणि शेतकऱ्यांनी घेतली होती.
बाबाजीचा माला धरले रिजेक्ट करून ये टाकले. करेंगे अरे येलो मोजा काय का अतिवृष्टी आहे पाहता कमीत कमी नहीं पाहिजे. है ये नहीं है ये जो येलो मोजा करके डाला बिलकुल आहे याचं नाव आहे श्याम पवारचं नाव आहे शिंगणापूर. चार लोक आहे तुम्ही तुमच्याकडे कारण नाही तर मग कोणा जवळ याच्या व्यतिरिक्त कोणी आहे का आणखी कंपनीवाले तुमचे वरिष्ठ आहे का कोणी इथं? साहेब तुमच्याजवळ असेल ना ऑनलाईन असेल सगळं ऑनलाईन केलेलं आहे तेवढं कसं टाकणार आहे भाऊ प्रेशर असते आम्हाला पण हो करा ना तेवढं सरांना बोलावं लागते काय द्यायला लागते ते द्यावं लागते मग कोणत्या सरांशी बोलावं लागते राठोड सर काय द्यावं लागते काय ते त्यांना काय लागते वर्ष खर्च पाहिजे सांगा ना किती लागते काय लागते बोलून घ्या ना त्यांनाच द्या फोन त्यांच्याच हातात असते सगळं काय द्या मी आम्हाला अरुण उमाकडे गेलो होतो हॅलो हां हा बोला ते नुकसान म्हटलं टाकून दिला 90%च्या वर 90%च्या वर हो तुम्ही नाराज करता राव आम्हाला नाही नाराज नाही करत सांगा ना असं नसते ना ते काय करावं सांगा कुठं आहे तुम्ही मी इकडे बाहेर गावी आलो आहे डॉक्युमेंट हां बाहेर गावी आहे का तुम्ही हो हो बरं ठीक आहे चालते किती काही द्यावं लागते काय अमरावती जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या ज्या तक्रारी शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या केलेल्या आहे त्या नुकसानीच्या पाहणीसाठी जे पीक विम्याचे कर्मचारी येतात प्रतिनिधी येतात ते शेतकऱ्यांकडनं पैसे घेतल्याशिवाय त्यांचं नुकसान झालेलं ते किती नुकसान झालं काय झालं त्याच्याशिवाय टाकत नाही. त्यामुळं परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे का एका शेतकऱ्याला 27,000 रुपये पीक विमा मिळतो त्याच्या बाजूच्या धुराला धुरा लागून असलेल्या शेतकऱ्याला 400 रुपये मिळते. आणि ही तफावत काय याच्यासाठी आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांकडे आम्ही ठिय्या मारला आंदोलन सुरू केलं. या दरम्यान आम्हाला माहिती भेटली आम्ही ऑडिओ क्लिप दिली कोणीतरी राठोड नावाचा पीक विम्याचा प्रतिनिधी आणि कृषी अधिकारी त्याच्यात कृषी अधिकारीसुद्धा समाविष्ट आहे. हे लोक पैशाची मागणी करतात. आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे की 500-500 हजार रुपये शेतकऱ्यांकडनं जोपर्यंत घेतल्या जात नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याच्या पीक विम्याचं एवढं नुकसान पिकाचं झाल्याचं ती त्याच्यामध्ये टाकल्या जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज तीव्र आंदोलन केलेलं आहे. 2 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. जोपर्यंत त्या राठोडवर FIR करत नाही खंडणी मागितल्याचा तोपर्यंत आम्ही हे कार्यालय सोडणार नाही असा इशारा जिल्हा कृषी अधीक्षकांना आणि जिल्ह्याचे जे पीक विम्याचे अधिकारी आहे सर्व त्यांना आज या ठिकाणी दिलेला आहे. पूर्ण जिल्ह्यात येलो मोजाकचा रोग आला होता. त्याच्यापूर्वी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या तक्रारी केल्या होत्या की अतिवृष्टीमध्ये आमच्या पिकाचं सोयाबीनचं कपाशीचं तुरीचं इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. परंतु त्या 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर 10 दिवसाच्या आत पीक विम्याच्या प्रतिनिधींनी शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी करायला पाहिजे. 2 महिन्यानंतर पाहणी करायला आल्यावर सोयाबीन पीक हे पिवळं दिसलं. त्यामुळे त्या विम्याच्या प्रतिनिधींनी येलो मोजॅकचा रोग आल्यामुळे तशी नोंद केली. तशी नोंद केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातल्या तक्रारी ह्या पीक विम्याच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी रिजेक्ट केल्या. त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो. 7 दिवसाच्या आत याचा जाब न भेटलात आम्ही भव्य मोठं असं रास्ता रोको आंदोलन या कृषी विभागाच्या विरोधात आणि शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात या ठिकाणी करू. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं दर्यापुरातील एका शेतकऱ्यानं चक्क रस्त्यावर कापसाचे गठ्ठे भरलेला ट्रॅक्टर आडवा केला आणि त्यातील कापूस रस्त्यावर टाकून संताप व्यक्त केला. या शेतकऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दर्यापूर तालुक्यातील लखापूर येथील शेतकरी रणजित अशोकराव धर्माळे यांनी आपल्या शेतातून कपाशी वेचा करून कापूस थेट विक्रीसाठी 2 ते 3 दिवसांपूर्वी बाजारपेठेत नेला होता. परंतु कापसाला समाधानकारक भाव नसल्यानं हतबल झालेल्या शेतकऱ्यानं आपला कापसानं भरलेला ट्रक रस्त्यावर आडवा लावून ट्रॉलीतील कापसाचे गठडे रस्त्यावर उलटून त्यातील कापूस रस्त्यावर टाकत ठिय्या दिला. यावेळी अनेक शेतकरी सुद्धा हा प्रकार पाहून त्यात सहभागी झाले. दरम्यान दर्यापूरचे ठाणेदार संतोष ताले यांनी रस्त्यांवर वाहतूक खोळंबल्यानं त्यांनी शेतकऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यानं आपला ठिय्या कायम ठेवल्यानं वाहतूक पोलिसांनी शेतकरी रणजित धर्माळे यांचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली कपाशीसह पोलीस ठाण्यात जमा केला. दरम्यान काही वेळानंतर शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. एकीकडे नापिकी अवकाळी पाऊस आणि शेती पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी वर्ग चिंतित आहे, तर दुसरीकडे शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून येत आहे. अमरावतीत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनीत 95 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
अमरावती इथं जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभाग आणि केशरबाई लाहोटी विद्यालय जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये 95 विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. विविध प्रकारचे तंत्र विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीत सादर केले आहे. इलेक्ट्रिकल, घर बांधकाम, विद्युत चोरी शोधणे, सौर ऊर्जा प्रकल्प अशा विविध प्रकारचे मॉडेल विद्यार्थ्यांनी बनवून प्रदर्शनात सादर केले आहे. याशिवाय कृषी विषयक, फूड प्रोडक्ट, फुलोत्पादन यासारख्या विविध महत्त्वाच्या गोष्टी देखील विद्यार्थ्यांनी बनवल्या आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि स्वयंरोजगाराची आवड निर्माण व्हावी यासाठी या तंत्र प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. आज जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या वतीनं श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय व श्री गणेशदास राठी कनिष्ठ महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा तंत्र शिक्षण प्रदर्शनीचे आयोजन श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय तंत्र शिक्षण प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे, टेक्निकल हायस्कूलचे आणि बायफोकल महाविद्यालयाचे सर्व मॉडेल्स इथे ठेवण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील एकूण 95 मॉडेल इथे ठेवण्यात आलेले आहे. त्यापैकी टेक्निकल ग्रुपमधून 65 आलेले आहेत, कॉमर्स ग्रुपमधून 8 आलेले आहेत, अन्न व तंत्रशास्त्र या विभागातून 5 आलेले आहेत, कृषी शाखेमधून 11 मॉडेल्स इथे आलेले आहेत आणि पॅरामेडिकल ग्रुपमधून 3 आलेले आहेत. या मॉडेलचं प्रशिक्षण निरीक्षण करण्यासाठी आणि गुणदान करण्यासाठी समाजामध्ये काय फायदा होईल? हे मॉडेल याच्यासाठी आपण ठेवलेले आहे की जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि तंत्र शिक्षणाकडे आपला कल असावा, या दृष्टीनं जिल्हास्तरीय ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते आणि टेक्निकल अभ्यासक्रमाच्या माध्यमातून काय काय रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात याविषयी मार्गदर्शन त्यांना मिळते. अमरावती जिल्ह्यातल्या रहाट गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला भक्तांची मांदियाळी झाली होती. रहाट गावातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. 20 ते 27 डिसेंबर दरम्यान इथं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्तानं श्री गुरुचरित्र वाचन, औदुंबर प्रदक्षिणा, स्थापित देवतापूजन, प्रधान हवन, भूपाळी आरती, श्री स्वामी समर्थ सामुदायिक जप, नित्य स्वाहाकार, श्री स्वामी समर्थ महाराजांचं षोडशोपचारे पूजन आणि अभिषेक, नैवेद्य आरती इत्यादी धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांना भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. श्री स्वामी समर्थ दत्त जयंती नाम जप यज्ञ सप्ताह आपला 20 तारखेला सुरू झाला आणि आता 27 त्याची सांगता आहे. त्याप्रमाणे केंद्रामधल्या सर्व सेवेकऱ्यांनी खूप प्रमाणात सहकार्य केलं, त्यामुळे हा सप्ताह चांगला होतो. कोणाच्याही एकाच्या हाताने हा सप्ताह होत नाही. असंख्य लोकांचे हात जर लागले तर कुठलेही कार्य सोपं नाही. एक कोणी काही कुठलेही काही करू शकत नाही. आणि आज आमच्या स्वामी समर्थ रहाटगाव केंद्रामध्ये 500च्या वर गुरुचरित्र बसलेले आहेत. स्वामी सानामध्ये जाऊ नका, दुर्गा सप्तशती जाऊ नका, रोजचा जप, रोजच्या माळी, अगदी दिवसभर महिला आणि पुरुष सेवेकरी सतत आपला सेवा करत होते. आणि प्रत्येक विषयामध्ये कोणालाही काही सांगावं लागलं नाही. आपला मार्ग फार साधा, सोपा आणि सरळ आहे. त्यामुळे लोकांना कुठली कठीण नाही. आपल्या केंद्रामध्ये गुरुवारी आणि रविवारी आरती असते आणि त्यावेळेला प्रश्नोत्तर विभाग असतो. कोणाकोणाचे प्रश्न असेल, काही असेल, समस्या असेल तर आपल्या केंद्रामध्ये त्या सुचवल्या जातात. पत्रिका पाहणे, हस्तरेखा पाहणे आणि मार्गदर्शन करणे. आपल्या केंद्रातला एक सेवेकरी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतो, कारण तो स्वामी भक्त आहे, स्वामी सेवेत घडलेला आहे. आणि तुम्ही आमचा सेवेकरी कुठेही टाका, कुठेही गेला तर तो चमकल्याशिवाय राहणार नाही. साधा, सरळ, सोपा, कोणाची अडवणूक नाही, कोणालाही काही मार्गाचं वाईट सांगणं नाही. आणि हा असा दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दरवर्षी येतो. आता पुढचा येणारा स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नाम जप सप्ताह आहेच, पण हा दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह फार मोठ्या प्रमाणात केंद्रात साजरा केला जातो. साजरा करताना प्रत्येक दिवशी याग असतात. पुढे चंडी याग, रुद्रयाग, स्वामी याग, मल्हारी याग आणि गणेश याग असे निरनिराळे याग घेतो. आणि त्यामुळे आमच्या महिला सेवेकरी, पुरुष सेवेकरी त्या यागामध्ये इतके भाग घेतात, इतके ट्रेन झालेले आहे, आता कोणाचे काही अडायला नाही. पहिले एक काळ होता, प्रश्न होता, कोणाला कसं विचारावं, काय विचारावं, कोणाला सेवा काय सांगावी. पण आज इतके हात पुढे आलेले आहे की कुठेच काही अडचूक नाही.
अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातील कुर्हा इथं गीता जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. संत तुकडोजी महाराज यांचे शिष्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या जयंतीनिमित्त सकाळच्या सुमारास ध्यान तर दुपारी गावातील मुख्य मार्गानं पालखीतून मिरवणूक काढण्यात आली आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालखी सोहळ्यात विविध गावातील महिला मंडळांनी सहभाग घेतला होता. कुर्हा महिला भजन मंडळ आणि दानाजी महाराज महिला मंडळ करजगाव यांचा विशेष सहभाग होता. तर रात्री सप्तखंजीर वादक डॉक्टर रामपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झाली विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा युवसेन न्यूज. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस. शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. अकोला शहरातील रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे गाडीतून उतरताना एका मुलीचा पाय घसरला. दरम्यान आरपीएफ पोलीस निरीक्षकांच्या समयसूचकतेमुळे मुलीचे प्राण थोडक्यात बचावले. अकोला रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1 वर रेल्वे गाडी थांबली होती. मात्र रेल्वे गाडी सुरू झाल्यानंतर एका 15 वर्षीय मुलीनं रेल्वेमधून खाली उडी घेऊन फलाटावर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र आरपीएफ पोलीस निरीक्षक युसुफ खान यांनी त्या मुलीला पकडल्यानं मोठा अनर्थ टळला. रेल्वे धावत असताना मुलीनं रेल्वेमधून उतरण्याचा प्रयत्न केला. यातच तिचा पाय घसरला आणि ती पडेल यातच आरपीएफ पोलीस निरीक्षकानं तिचे प्राण वाचवले. मध्य रेल्वेच्या पुणे इंटरलॉकिंगचं काम 26 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत करण्यात येत आहे. त्यामुळे काही मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्या रद्द आणि काही शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. एकूण 34 गाड्या प्रभावित झाल्या आहेत. यात अकोला मार्गे धावणाऱ्या नागपूर कोल्हापूर नागपूर द्विसाप्ताहिक एक्सप्रेसचाही समावेश आहे. या रेल्वे गाडीच्या 3 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 11403 नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस 30 डिसेंबर 2023, 2 जानेवारी आणि 6 जानेवारी 2024 असे 3 दिवस रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 11404 कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस 29 डिसेंबर 2023, 1 जानेवारी आणि 5 जानेवारी 2024 असे 3 दिवस रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून ही माहिती निर्गमित करण्यात आली आहे. अकोला शहरात शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षात एक सूर एक ताल कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 4000 विद्यार्थ्यांनी ठेका धरत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षात एक सूर एक ताल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 4000 विद्यार्थ्यांनी ठेका धरत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजाननराव पुणकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. आमदार किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य सुरेश खोटरे, प्राचार्य केशव गावंडे आदींची उपस्थिती होती. अकोला शहरातील वनी रंभापूर इथं एका झाडावर एक दुर्मिळ प्रजातीचा साप आढळून आला.
सर्पमित्रानं सापाला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडलं. वणी रंभापूर इथं सकाळच्या सुमारास राजू गावंडे यांना त्यांच्या दुकानाजवळील झाडावर एक दुर्मिळ साप दिसून आला. या सापाला पाहून तिथं उपस्थित ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले, कारण या सापाचा रंग काही वेगळाच होता. याबाबत सर्पमित्राला सूचना देण्यात आली. सर्पमित्रानं घटनास्थळी दाखल होत या दुर्मिळ सापाला सुरक्षित अधिवासात सोडून जीवनदान दिलं. अकोला जिल्ह्यातही ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ख्रिसमस निमित्त सुमारे 160 वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील एकमेव ख्रिश्चन कॉलनीत घरांना करण्यात आलेल्या रंगरंगोटी आणि रोषणाईनं झगमगून आणि उजळून निघाली होती. शहरात ख्रिश्चन धर्मियांच्या चर्चवर देखील आकर्षक सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती. विविध ठिकाणी ख्रिसमस ट्री आणून त्याच्यावर रोषणाई करण्यात आली, तर अनेक चर्चमध्ये येशूच्या जन्माचे देखावे सादर करण्यात आले. 24 डिसेंबरच्या रात्री ख्रिश्चन अबालवृद्धांनी विविध चर्चद्वारे आयोजित कॅरॉल पार्टीमध्ये सहभागी होऊन ख्रिस्त जन्माची गाणी गायली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नागपुरातील सोमठाणा इथं महाराष्ट्राच्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पवित्र आश्रयानं 26 ते 28 जानेवारी 2024 रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मानवी जीवनाला आंतरिक शांतीनं समृद्ध करून जगातील शांतीचा कल्याणकारी संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे. रविवार 24 डिसेंबर 2023 रोजी नागपूरसह मुंबई आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून संत निरंकारी मंडळाचे प्रचार प्रभारी मोहन छाबरा यांच्या सदस्यांनी या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या तयारीसाठी स्वयंसेवी संस्थेचे औपचारिक उद्घाटन केले. यावेळी संत निरंकारी मंडळाच्या लेखा विभागाचे प्रभारी सदस्य जोगिंदर मनचंदा, प्रचार प्रसार समन्वयक डॉक्टर दर्शन सिंग, समागम समितीचे अध्यक्ष शंभूनाथ तिवारी, समन्वयक किशन नागदेवे आणि सेवा दलाचे केंद्रीय अधिकारी गुलेरिया आणि सुरेंद्र दत्त आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात समागम समितीच्या इतर सदस्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातील क्षेत्रीय संचालकांसह सेवा दल स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. स्वयंसेवी सेवेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना मोहन छाबरा म्हणाले की सद्गुरूंच्या अपार कृपेमुळे यावर्षी महाराष्ट्रातील 57वा वार्षिक निरंकारी संत समागम नागपुरात आयोजित करण्यात येत आहे. केवळ नागपुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील निस्सीम भक्तांना सेवेची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातील वार्षिक निरंकारी संत समागमांची परंपरा फार जुनी आहे. 1968 मध्ये मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्रातील पहिला संत समागम आयोजित करण्यात आला आणि तेव्हापासून मुंबई शहरातच 52 संत समागम झाले. 2020 मध्ये पहिल्यांदाच 53वा संत समागम मुंबई बाहेर नाशिक शहरात आयोजित करण्यात आला होता. गेल्या वर्षी कोरोनामुळे आभासी स्वरूपात या संमेलनाचं आयोजन करून 2 वर्षांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये 56वे संमेलन आयोजित करण्यात आले होते आणि यंदा नागपूर शहराला हे सौभाग्य लाभलं आहे, ज्याची साक्ष संपूर्ण जगाला मिळणार आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. अनुसूचित जमात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी. कोळी महादेव समाजाचे आंदोलक झाले आक्रमक. उपोषणकर्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढल्यानं तणावाचं वातावरण. अमरावतीत शेतकऱ्यांना पैसे मागणाऱ्या पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात शेतकरी व शिवसैनिक आक्रमक. शिवसैनिकांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून व्यक्त केला रोष. आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यानं दर्यापुरातील शेतकऱ्यांना चक्क रस्त्यावर आडवा केला ट्रॅक्टर. शेतकऱ्यांना कापूस रस्त्यावर टाकून व्यक्त केला संताप. या बातमीपत्रात बस इतकंच. नमस्कार.